देशाचे काँग्रेसचे माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा आज वाढदिवस आहे। काँग्रेस भवनकडून त्यांचा वाढदिवस साजरा होत असताना त्याच काँग्रेस पक्षातील एका माजी मंत्र्यानं शेतकऱ्यांची लाखो रुपये करोडो रुपयांची ऊसाची बिले थकवल्याच्या कारणावरून सोलापूरच्या या काँग्रेस भवनसमोर शेतकरी आंदोलनाला बसलेले आहेत। मातोश्री कारखान्याचा हा विषय आहे। खरं म्हटलं तर मागील काही दिवसांपूर्वी त्याच माजी मंत्र्याच्या बंगल्याबाहेर हे शेतकरी बांधव बसलेले होते। त्यावेळी त्या माजी मंत्र्याने आश्वासन दिल्यानंतर हे सर्व शेतकरी बांधव तेथून आंदोलन थांबवलं होतं। मात्र आता पुन्हा आश्वासनानंतर कोणतीच हालचाल झाली नसल्याच्या कारणावरून पुन्हा एकदा मातोश्री साखर कारखान्याच्या थकीत ऊस बिलाचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे। तुम्ही पाहू शकता की शेतकरी बांधव या ठिकाणी आपली थकीत बिलं मिळण्यासाठी चक्क काँग्रेस भवनच्या गेट समोरच बसलेले आहेत। या संदर्भात बोलण्यासाठी काही शेतकरी व शेतकरी संघटनेचे नेते आहेत। दादा, काय विषय आहे आणि तुम्ही कशासाठी उपोषणाला बसला? आमचं एकच म्हणणं आहे की सर, जी ऊसाचं बिल आहे शुगर ॲक्ट कंट्रोलप्रमाणे 15 दिवसात कायद्यानं बंधनकारक आहे बिल देणं। 3(1) कलमाप्रमाणे जर समजा नाही दिले तर माननीय साखर आयुक्त पुणे जप्ती करतो, म्हणजे RRC करतो। त्यांनी RRC केली नाही। आमचं म्हणणं एकच आहे, माननीय जिल्हाधिकारी साहेबांनी RRC करावी। कारण जर RRC केली तर त्यांच्या घराची जप्ती होईल, शेताची जप्ती होईल, त्यांच्या इस्टेटीची जप्ती होईल, कारखान्याची जप्ती होईल। जप्ती करावी आणि आमचे पैसे ताबडतोब, म्हणजे 15 दिवसात न देता आज 10 महिने झाले, अद्यापपर्यंत पैसे मिळाले नाहीत। किती शेतकऱ्यांचा ऊस गेलाय मातोश्री? साधारणपणे आम्हाला तरी माहीत नाही, पण 5 लाख गाळप झालेला आहे। आमच्या एरियामध्ये साधारणपणे 1 लाख गाळप त्यांनी केलेला आहे। 1 लाख गाळप केलेलं, त्याच्यामध्ये साधारणपणे काही शेतकऱ्यांचं काही जणाला 500 रुपयाने बिल दिले, काही जणाला 800ने दिले, काही जणाला 1000ने दिले। ही जी काय सुसंगतपणा आहे, कारण कुठलंही बिल देत असताना साखर संघाप्रमाणे आयुक्ताप्रमाणे एकदाच सगळ्या शेतकऱ्याचं 1000 500 एकदाच बिल टाकायचं असतं। पण कारखानदारांनी काय केलं, त्या शुगर ॲक्ट कंट्रोलचं त्यांचा कायद्याचा बेस न ठेवता त्यांच्या मनमानीप्रमाणे त्यांनी आमचे ऊसाचे बिल टाकलेले आहेत। आणि हे जे ज्यांचं बिल थकवलेले आहेत हे शेतकरी कुठले आहेत? म्हणजे अक्कलकोट तालुक्यातले आहेत का दक्षिण उत्तर? हे जे शेतकरी आहेत ते सगळे संपूर्ण मराठवाड्यातले आहेत। त्यामुळे हो, संपूर्ण मराठवाड्याचे, सोलापूर बाहेरचे म्हणजे धाराशिव जिल्हा आणि काय लातूर जिल्हा, काही शेतकरी कर्नाटकातले सुद्धा काही शेतकरी आलेले आहेत, बसव कल्याणचे। ते नगण्य आहेत, ते काय 10-20 शेतकरी आहेत। पण साधारणपणे मोठ्या प्रमाणामध्ये धाराशिव जिल्हा, त्यामध्ये तुळजापूर तालुका असेल, उमरगा तालुका असेल, लातूर जिल्ह्यामध्ये निलंगा तालुका, अशा मोठ्या प्रमाणामध्ये ह्या तालुक्यामध्ये 3 तालुक्यामध्ये मराठवाड्यामध्ये शेतकऱ्यांचे बिलं त्यांनी थकवलेत। त्यांच्या भागातले त्यांनी दिलेत, त्यांच्या मतदारसंघातले, त्यांना निवडणुकीला उभा राहायचं आहे म्हणून। आमचं म्हणणं आहे की आमच्या मतदारसंघात तुमचा मतदारसंघ असं भेदभाव न करता काँग्रेस ही एक शिकवण देते, इक्वॅलिटी, समानता। आमचे तुमचे न करता आमचे 15 दिवसात बिल द्यायच्याऐवजी तुम्ही 10 महिने लावलात, उशीर केलात तरी काही नाही, आमचे बिल तात्काळ आजच्या आज टाकावी, मेत्री साहेबांना विनंती आहे।